आपण जे खातो त्यातून मिळणारी ऊर्जा ती येते कुठून? कधी विचार केलाय का? खरं तर ही एक जबरदस्त साखळी आहे जी या ग्रहावरच्या प्रत्येक जीवाला एकमेकांशी जोडते. चला तर मग आज या अद्भुत अन्न साखळीच्या प्रवासाला निघूया. आपल्या जेवणाच्या ताटाकडे बघा. त्यातलं जेवण ते खरंच कुठून येतं? शेतातून, बाजारातून, बरोबर? पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाहीये. यामागे एक खूप मोठी, एक रंजक गोष्ट दडलेली आहे. आणि विश्वास ठेवा, तिची सुरुवात होते थेट आपल्या सूर्यापासून. तर या प्रत्येक अन्नसाखळीचा जो पाया आहे ना, तो काही खास जीवांनी घातलाय. हे जीव स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. म्हणजे खरं तर हेच आपल्या ग्रहाचे खरे पॉवर सोर्स आहेत. यांना निसर्गाचे सुपर शेफ म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवाणूपासून ते अवाढव्य देवमाशापर्यंत प्रत्येक जीवाला वाढण्यासाठी, जगण्यासाठी ऊर्जेची गरज असते. सोपं आहे, ऊर्जेशिवाय जीवन नाही. हे इतकं साधं पण तितकंच महत्वाचं सत्य आहे. बरं, मग प्रश्न हा आहे की ही ऊर्जा तयार होते कशी? उत्तर दडलंय आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींमध्ये. चला, आपण थेट वनस्पतींच्या एका अद्भुत सोलर पॉवर्ड शुगर फॅक्टरीमध्येच एक फेरफटका मारूया. पाहूया तरी तिथे नेमकं काय घडतं. ही जी प्रक्रिया आहे ना, ती खरंच एखाद्या जादूसारखी आहे. याला म्हणतात प्रकाश संश्लेषण. यात वनस्पती काय करतात तर सूर्यप्रकाश, पाणी आणि हवा इतक्या साध्या गोष्टी घेतात आणि स्वतःसाठी अन्न म्हणजे साखर बनवतात. विचार करा, ही एक अशी नैसर्गिक फॅक्टरी आहे जी अख्ख्या ग्रहाला ऊर्जा पुरवते. आता जरा अजून जवळून पाहूया. समजा आपण एखाद्या पानाच्या आत डोकावलो तर काय दिसेल? आपल्याला दिसेल त्या फॅक्टरीचा खरा शॉप फ्लोर. इथे लाखो, करोडो छोट्या छोट्या पेशी आहेत आणि याच पेशींमध्ये अन्न बनवण्याचं सगळं काम चालतं. कमाल आहे ना निसर्गाची रचना. ह्या सगळ्या प्रक्रियेतला हिरो आहे क्लोरोफिल. हे एक हिरव्या रंगाचं द्रव्य आहे जे पानांमध्ये असतं आणि सूर्याची ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतं. म्हणजे अगदी आपल्या सोलार पॅनलसारखं. आणि हो, ह्याच क्लोरोफिलमुळेच तर झाडांना तो सुंदर हिरवा रंग मिळतो. तर मग झाली की नाही ही प्रकाशसंश्लेषणाची एकदम सोपी रेसिपी? बघा, क्लोरोफिल सूर्याची ऊर्जा पकडतं, मुळं जमिनीतून पाणी खेचतात आणि पानांमधला छोट्या छिद्रांमधून हवा आत येते. आणि या सगळ्यांपासून तयार होते साखर, म्हणजे वनस्पतींचे जेवण. आणि बोनस म्हणून आपल्याला मिळतो जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन. आणि ह्याच गोष्टीमुळे ना पृथ्वीवरची सगळी सजीवसृष्टी दोन मुख्य गटांमध्ये विभागली जाते. एक, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, जसं की वनस्पती, यांना म्हणतात स्वयंपोषी. आणि दुसरे, जे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात, त्यांना म्हणतात परपोषी. सोप्या भाषेत एक आहेत मेकर्स आणि दुसरे आहेत टेकर्स. चला, आता मेकर्सकडून वळूया टेकर्सकडे, म्हणजे परपोषींच्या जगात. यात प्राणी येतात, बुरशी येते आणि हो, आपण माणसंही याच गटात मोडतो. बघूया तरी हे सगळे आपली ऊर्जा मिळवतात तरी कशी? आणि हे परपोषी पोषण समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या शरीरापेक्षा उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असणार? चला, आपण खाल्लेला एक घास आपल्या शरीरात नेमका कसा प्रवास करतो याचाच मागोवा घेऊया. हे बघा, ही आहे आपली अंतर्गत फूड प्रोसेसिंग प्लांट, म्हणजेच आपली पचनसंस्था. तोंडापासून सुरू होणारी ही एक लांब वळणावळणाची ट्यूब आहे. तिची रचनाच अशी आहे की अन्नातला प्रत्येक महत्त्वाचा घटक शोषून घेता यावा. ह्या प्रवासातला पहिला थांबा आपलं तोंड. इथे दात अन्नाचे बारीक तुकडे करून मेकॅनिकल पचन करतात आणि त्याचवेळी लाळेमधले एन्झाईम्स रासायनिक पचनाला सुरुवात करतात. म्हणजे कामाची सुरुवात इथूनच होते. ओके, पुढचा स्टॉप जठर, म्हणजेच आपलं पोट. ही एक स्नायूंची पिशवी आहे जी एखाद्या मिक्सरसारखं काम करते. इथे अन्न शक्तिशाली ॲसिड आणि रसांमध्ये घुसळलं जातं. प्रथिनांचं पचन सुरू होतं आणि अन्नासोबत आलेले घातक बॅक्टेरिया मारले जातात. आता येतो या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, लहान आतडं. ही एक खूप लांब गुंडाळी केलेली नळी आहे. इथेच अन्नाचं पचन जवळपास पूर्ण होतं आणि त्यातली पोषक तत्व शोषून घेतली जातात. अर्थात यकृत आणि स्वादुपिंड यांसारखे अवयवही यात मोठी मदत करतात. आणि लहान आतड्याच्या आतली रचना तर बघा, किती अद्भुत आहे. इथे विलाय नावाचे लाखो बोटांसारखे लहान उंचवटे आहेत. यांमुळे काय होतं तर पोषक तत्व शोषण्यासाठी खूप जास्त जागा मिळते.
हे विलाय म्हणजे पोषक तत्व पकडून थेट रक्तात पाठवणारे छोटे छोटे हातच आहेत असं समजा. पण थांबा, निसर्गात प्रत्येक जण याच सरळ मार्गाने जातो असं नाही. काही जण तर नियमच मोडतात. चला, अशाच काही जीवांना भेटूया ज्यांनी पोषण मिळवण्यासाठी काही भन्नाट आणि अजब मार्ग शोधून काढलेत. या 2 वनस्पतींकडे बघा. डावीकडे आहे अमरवेल, एक वनस्पती जी दुसऱ्या वनस्पतीवर वाढते आणि तिचं सगळं अन्न चोरते, अक्षरशः चोर. आणि उजवीकडे आहे घटपर्णी, ही तर मांसाहारी वनस्पती आहे, जी कीटकांना आपल्या सापळ्यात अडकवते आणि पचवून टाकते. म्हणजे एक चोर आणि दुसरा शिकारी. ही विचित्र उदाहरणांची यादी इथेच संपत नाही. आपण पाव किंवा भाकरीवर वाढणारी बुरशी पाहिली आहे, बरोबर? ती मृत गोष्टींवर जगते, म्हणून तिला मृतोपजीवी म्हणतात. आणि लायकेन तर अजूनच भारी आहे. हे म्हणजे बुरशी आणि शैवाल यांच्यातली एक पार्टनरशिप आहे, जिथे दोघंही एकमेकांना मदत करत जगतात. आणि आता भेटूया एका अगदी साध्या पण खतरनाक परपोशीला, अमिबा. हा एक पेशीय जीव आहे जो आपल्या शरीराचा आकार बदलून खोटे पाय तयार करतो आणि आपल्या भक्ष्याला चक्क वेढा घालून गिळून टाकतो. ही झाली सूक्ष्म जगातली शिकार. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ग्रहावरचं सगळं जीवन वनस्पतींनी पकडलेल्या सूर्यऊर्जेवर चालतं. दुसरी गोष्ट, सजीव सृष्टी अन्न बनवणारे म्हणजे स्वयंपोषी आणि अन्न खाणारे म्हणजे परपोषी अशा 2 गटात विभागलेली आहे. आपण हेही पाहिलं की पचन म्हणजे अन्नातून ऊर्जा मिळवण्याची एक जटिल प्रक्रिया आहे. आणि हो, निसर्ग नियम मोडणाऱ्या भन्नाट जीवांनी भरलेला आहे. तर मग एक गोष्ट स्पष्ट आहे. खाण्याची पद्धत वेगळी असली तरी पृथ्वीवरचा प्रत्येक जीव या अन्नसाखळीमुळे एकमेकांशी जोडलेला आहे. पण या जोडणीचा आपल्या ग्रहाच्या भवितव्यासाठी काय अर्थ होतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?